उल्लेख आहे। विनोद गोयंका, ओंकार बिल्डर्स यांचा नावाचा सुद्धा झिशान सिद्दीकी यांनी जो जबाब दिलाय त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलाय। झिशान यांच्या दाव्यानुसार वांद्रेमधल्या पुनर्विकास प्रकरणाचा संबंध आहे। पुनर्विकास प्रकल्पामध्ये नागरिकांची बाजू घेतली आणि त्यामुळे त्यांची हत्या झाली असा दावाही झिशान सिद्दीकी यांनी केलाय। तर हत्येचा पुनर्विकास प्रकल्पाशी संबंध नाही असा दावा आरोपपत्रामध्ये करण्यात आलाय आणि बिश्नोई टोळीच्या अँगलवरती पोलीस अद्यापही ठाम आहेत। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सूरज, झिशान सिद्दीकी यांच्या जबाबामध्ये हा मोठा दावा, अनेकांची नावं समोर येत आहेत, म्हणजे त्यांनी ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत डायरीमध्ये ज्यांचा उल्लेख आहे, आणि दुसऱ्यामध्ये एकीकडे बिश्नोई गँगचा अँगल दिला जातोय, दुसरीकडे पुनर्विकास प्रकल्पाचा। नक्की आपल्याकडे एबीपी माझाच्या हाती ती चार्जशीट आहे आणि त्या चार्जशीट मध्ये आम्ही बघितलं की ज्या आरोपी या हत्येमध्ये सामील होते त्यांचं कन्फेशनल स्टेटमेंटही देखील त्याच्यात आहे। त्यांनी त्यांच्या कन्फेशन मध्ये सांगितलंय की ते लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करत होते, अनमोल बिश्नोई त्यांना हँडल करत होता। त्याचबरोबर झिशान सिद्दीकी यांचा स्टेटमेंट महत्त्वाचा होता कारण की त्यांच्या वडिलांना ठार मारण्यात आला होता। झिशान सिद्दीकीने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही लॉरेन्स बिश्नोई गँगचा उल्लेख केलेला नाहीये। त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की ते आणि त्यांचे वडील नेहमीच पुनर्वसनच्या कामासाठी जनतेसाठी उभे राहायचे। बऱ्याच असे बिल्डर्स आहेत जे जनतेला प्रॉमिस काही करतात आणि रियालिटी काही वेगळी असते, त्यासाठी देखील त्यांनी आवाज उचलली होती आणि त्यामुळे काही बिल्डर्स बरोबर त्यांचा चांगले संबंध नव्हते असाही त्यांनी त्यात उल्लेख केलेला आहे। त्यात त्यांनी 10 बड्या बिल्डर्सचे नाव लिहिलेले आहेत आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे बीजेपी नेता मोहित कंबोज यांचं नाव लिहिलेलं आहे। असं सांगितलंय की त्यांच्या वडिलांना दररोज डायरी लिहिण्याची सवय होती आणि ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी त्यांनी त्या डायरीमध्ये मोहित कंबोजच्या नावाचा उल्लेख केला होता। त्यांच्याशी व्हॉट्सअपवर बोलणंही देखील झालं होता, मात्र त्यांनी ही गोष्टी मेन्शन केलेली नाहीये की त्यांचा कॉन्टेक्स्ट काय होता। बघा, कोणीही कुठल्याही डायरीमध्ये जर कोणाचं नाव लिहिलं तर त्याचा कॉन्टेक्स्ट लिहितो की ह्याचं नाव मी कशासाठी डायरीमध्ये लिहितोय, पण त्या स्टेटमेंटमध्ये मोहित कंबोजचं नाव आणि त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे ते लिहिलेलं नाहीये, मात्र त्यांचं नाव लिहिलेलं आहे असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय। आणि स्टेटमेंटच्या शेवटी झिशान सिद्दीकीने सांगितलंय की मी जे काय सांगितलंय त्यावर तपास करणे गरजेचं आहे। तर या अँगलने पोलिसांनी तपास केला, पण पोलिसांना कुठल्याही प्रकारची सस्पेक्टेड किंवा संशयास्पद लिंक मिळालेली नाहीये। पोलिसांचं असं म्हणणं आहे की या हत्यामागे लॉरेन्स बिश्नोई गँगचाच हात आहे आणि तेच जे त्यांचं कन्क्लुजन आहे तेच ठेवून त्यांनी चार्जशीट दाखल केली आहे, मकोका लावलेला आहे आणि यापुढे जेव्हा ट्रायल होईल याच अँगलने ट्रायल सुद्धा केलं जाणार आहे। बरं, धन्यवाद सूरज या माहितीसाठी।